नगराध्यक्षा परवीन शेख यांच्या हस्ते नगर परिषद औसा येथे ध्वजारोहण। औसा नगर परिषद कार्यालयात 77वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सोमवार दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8:25 नगर परिषद प्रांगणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमात औसा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ परवीन नवाबुद्दीन शेख यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी राष्ट्रगीत सादर करून उपस्थितांनी देशाला अभिवादन केले। कार्यक्रमास नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश शिंदे, उपनगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख, जावेद शेख, सुलेमान शेख, दत्तात्रय कोडपे, मेहराज शेख, गोविंद जाधव, मुस्तफा इनामदार, अविनाश टिके, कुशना सावडकर, बासिद शेख, सैयद हमीद, मौलाना कलीमुल्ला, जावेद कुरेशी, रफीक मुंगले, अमोल पुंड, कीर्ती ताई कांबडे, फहाद अरब, खाजा शेख आदी नगरसेवक व माजी सैनिक, नगर परिषदेतील कर्मचारी तसेच शहरातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित होते। संपूर्ण परिसर देशभक्तीपर घोषणांनी दुमदुमून गेला होता। यावेळी नगराध्यक्षा सौ परवीन शेख यांच्या हस्ते माजी सैनिक यांना भारतीय संविधानाची उद्देशिका देऊन सत्कार करण्यात आले। प्रजासत्ताक दिनानिमित्त लोकशाही मूल्ये, संविधानाचे महत्त्व आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश यावेळी देण्यात आला। कार्यक्रम शांततापूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला। आज औसा नगरपालिकेमध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा करण्यात आलेला आहे। या प्रसंगी आपल्या औसा शहराच्या लोकप्रिय आणि लोकनियुक्त नगराध्यक्षा शेख परवीन नवाबुद्दीन यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न झालेलं आहे आणि आज या प्रसंगी मी सर्व औसेकरांना या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि या प्रसंगी आज माजी सैनिक ज्यांनी आपल्या सीमेवर या ठिकाणी आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी आपली सेवा दिलेली आहे, अशांचा आम्ही या ठिकाणी आम्ही सत्कार केलेला आहे आणि भारतीय संविधानाची उद्देशिका देऊन त्यांचा गौरव केलेला आहे। या प्रसंगी वेशभूषातले सर्व समाजाचे विद्यार्थिनी यांनीही या ठिकाणी सहभाग नोंदविला आणि हा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे।